श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचा आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 746. आपण गेल्या काही कथा चिंतनांमधून प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलेला हा गीता उपदेश ऐकत आहोत, ज्याला मानस मर्मज्ञ रामगीता या नावाने संबोधित करतात. ही रामगीता जणू काही या द्वापारामध्ये श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेचा सारांशच आहे. जसं आपण एखादा थिसिस लिहिताना पहिल्यांदा सिनॉप्सिस लिहितो आणि मग त्या सिनॉप्सिसचा विस्तार त्या थिसिसमध्ये असतो, त्याप्रमाणे सज्जनो हो, रामाने त्रेतायुगामध्ये जणू काही ही सिनॉप्सिस सांगितली. श्रीकृष्णाने त्याचा विस्तार या द्वापार युगामध्ये भगवद्गीतेच्या रूपाने केला आणि या सर्वांवरती कळसोध्याय माऊलीच्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने आला. त्यामुळे ही सर्व काही एक सूत्रताच आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या या संवादामध्ये दिसत आहे. कालच्या निरूपण टप्प्यामध्ये आपण पाहिलं की मी भगवंताचा अंश आहे. जीव आणि ईश्वरामध्ये हाच केवळ एक फरक की जिथं जीवाला आपल्या स्वतःच्या असलेल्या अवस्थेचं, आपल्या स्वरूपाचं अज्ञान आहे. वास्तविकता तो भगवत स्वरूप असतानाही त्याने स्वतःला जीव समजून घेतलं, हीच त्याची चूक आहे. परंतु या वास्तविकतेचं दर्शन जीवाला होत नाही, कारण तो या भवरोगाचा शिकारी आहे. त्यामुळे त्याच्या या अत्यानंदाच्या अवस्थेपर्यंत इतक्या तो निकट राहत असूनही त्याला त्याची अनुभूती येत नाही, प्राप्ती होत नाही. त्या आनंदाला शोधण्यासाठी जीवाला आपल्या अंतरंगामध्ये आत्मारामापर्यंत पोहोचावं लागतं. अशा या आत्मारामापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे साधन आहे. साधनं वेगवेगळी असू शकतात. कोणी ज्ञान मार्गाने जाईल, कोणी योग मार्गाने, कोणी कर्मयोगाच्या आधाराने जाईल. या सर्व साधनांचं त्या त्या ठिकाणी अत्यंत महत्त्व आहे. परंतु आजच्या या कलियुगामध्ये जेव्हा मनुष्याची बुद्धी ही सर्व दृष्टीने एक प्रकारे भंजाळल्यासारखी त्याची स्थिती झालेली आहे. अहो, कलियुग तर फार मोठी गोष्ट आहे. 4,32,000 वर्षाचा हा एवढा मोठा काळ. मी तर साधा विचार करतो की गेल्या 6 महिन्यामध्ये देखील आयुष्याची मूल्य किती बदलून गेलेली आहेत. मरण स्वस्थ झालेलं आहे. मनुष्याला भीती ही अत्यंत मुबलक प्रमाणामध्ये सहजतेने प्राप्त होतीये. सकारात्मक जीवनामध्ये कुठलीच गोष्ट आपल्याला आता बाहेरून दिसत नाहीये. सगळीकडे हे भीतीचं वातावरण, ही मनुष्याची अगतिकता आणि त्यातच भविष्याची लागलेली भ्रांत. मला सांगा, अशा स्थितीमध्ये कोणी ध्यान करू शकेल का? अशा स्थितीमध्ये कोणी ज्ञानमार्गाचं, वेदांत उपनिषदाचं सार आपल्या नीट अंतःकरणात समजून घेऊ शकेल का? अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद आहेत, परंतु भगवंतापर्यंत जाण्याचा अधिकार हा प्रत्येक जीवाला आहे. आणि जेव्हा आपण या बहुजनांच्या दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा लक्षात येतं की हे सर्व मार्ग आचरण करण्यासाठी कलियुगात कठीण आहेत. त्यातही अशा काळामध्ये हे विशेषत्वाने मनुष्याला अवघड जात आहेत. श्री महाराजांना देखील एकदा एकाने विचारले की महाराज, असं कुठलं यंत्र नाहीये का हो की ज्यामुळं भगवंताची प्राप्ती आम्हाला फार झटदिशीने होऊ शकेल?
महाराज लगेच म्हणाले, अहो ते यंत्र तर फार जुनं आहे, संतांनी खूप काळापासून शोधून ठेवलेलं आहे. ते आहे भगवंताच्या नामाचं यंत्र, त्याच्या भक्तीचं यंत्र. भक्ती ही गोष्ट शिवाला आपल्या सर्व परिस्थितीमध्ये तो जसा असेल त्या अवस्थेमध्ये सांभाळता येण्यासारखं आहे. त्यासाठी वेगळी कुठलीच त्याला उपाधी घेऊन जगावं लागत नाही. तुम्ही ज्या अवस्थेमध्ये असाल त्या टप्प्यावरती भगवंताच्या नामाचं हे साधन आपल्या अंतरंगामध्ये सांभाळू शकता. अशा या भक्ती मार्गाचं प्रतिपादन या रामगीतेमध्ये प्रत्यक्ष भगवंत लक्ष्मणाला सांगतोय की लक्ष्मणा ऐक, भगती की साधन कहू बखानी. भगवंताला देखील भक्तीचं महात्म्य लक्ष्मणाला सांगावंसं वाटतंय आणि त्यामुळे तो इतर साधन मार्गांच्या विषयी विशेष विस्ताराने बोललेला नाही, परंतु भक्ती या साधन मार्गाविषयी मात्र भगवंत लक्ष्मणाला अत्यंत आज सविस्तरपणे सांगणार आहे. भक्ती मार्ग याचं चिंतन केल्यानंतर स्वाभाविकपणे डोळ्यासमोर उभं राहतात ते भजनामध्ये अत्यानंदित झालेले वारकरी, भगवंताच्या नामामध्ये रममाण झालेले रामदासी, तुकाराम नाथांसारखे संत जे भगवंतासमोर भजन करत असताना त्या स्थूलाला देखील चैतन्याचं स्फुरण यावं, अशा या भक्तीचे आदर्शवत रूप. परंतु आम्ही या सर्व आदर्शांना पाहत असताना आपण कधी मनामध्ये विचार करतो का की या भक्ती मार्गाला देखील एक सिलेबस आहे, एक अभ्यासक्रम आहे. ज्याप्रमाणे पातंजलींनी योग मार्गासाठी अष्टसूत्री दिली, ज्याप्रमाणे ज्ञान मार्गामध्ये देखील हे षटशास्त्र आणि त्यातही विशेषत्वाने या दर्शनशास्त्राचं महात्म्य सांगितलं गेलेलं आहे. कर्म मार्गामध्ये देखील भगवंताने सांख्य योग सांगून ठेवलेला आहे, या ज्ञानियांचा योग आणि तत्पश्चात कर्मसन्यास. परंतु आपल्या कधी वाचनामध्ये भक्तीचा सिलेबस येत नाही की भक्तीमध्ये देखील अवस्था आहेत, भक्तीमध्ये देखील टप्पे आहेत. जसं लहान मूल पहिल्यांदा बालवाडी, मग पहिली, मग दुसरी, असं करत करत आपला अभ्यासक्रम शाळेचा पूर्ण करतो, पुन्हा कॉलेजमध्ये त्याला अशाच टप्प्याने जावं लागतं. त्या पद्धतीने सज्जनो, जो भक्तीच्या आधाराने भगवंतापर्यंत जात आहे, जरी तो रस्ता अत्यंत निर्धोक असला, जरी हा स्वतंत्र रस्ता असला, तरी या मार्गाचे काही पडाव आहेत आणि आम्हाला त्याच मार्गाच्या आधाराने या भक्तीचं सिलेबस पूर्ण करावा लागतो. त्यामुळं असं नका की भक्ती म्हणजे काय, केवळ भजन, केवळ नामस्मरण, केवळ एखाद्या भगवंताच्या लीलांचं गायन. हा आपला सर्व काही भक्ती मार्गाकडे पाहण्याचा हा अश्रद्धेचा मार्गच आम्हाला बऱ्याचदा इतक्या सहज असलेल्या या पाऊल वाटेवरती प्रवेशच मिळवून देऊ शकत नाही. भक्ती हे एक स्वतंत्र शास्त्र आहे, जरी त्यामध्ये इतर शास्त्रांच्या पेक्षा सहिष्णुता ही खूप विशेष आहे, ज्याला आपण टॉलरन्स म्हणतो, तो खूप मोठा आहे. परंतु निश्चितपणे त्याला एका मार्गाच्या आधाराने जर आपण अनुसरलं तरच आम्हाला परमार्थ करता येतो. अन्यथा भक्तीच्या नावाखाली देखील आम्ही या बाजारामध्येच घुटमळत राहण्याची दाट शक्यता आहे. मग आपल्या मनामध्ये उत्कंठता आहे ना की काय टप्पे आहेत बाबा भक्तीचे, कशा पद्धतीने आम्ही या भक्ती मार्गामध्ये शून्यापासून ते या भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग अवलंबन करू. सर्वप्रथम भक्ती या मार्गावरती प्रवेश कोणाला मिळतो याचं काल आपण थोडक्यात चिंतन बघितलं.
की त्यामध्ये सगळ्यात महत्वाची शिफारस आपल्याला मिळावी लागते, ती म्हणजे मिलई सो संत होई अनुकूला. आमच्या जीवनात ज्या वेळेला संत कृपा होते, जेव्हा संत आम्हाला अनुकूल होतो, त्याच वेळेला आम्ही भक्ती मार्गावरती प्रवेश करू शकतो. मी या चरणाच्या आधाराने माझ्या स्वतःचं जीवन अभ्यासू लागलो आणि माझ्या लक्षात आलं की जर मी श्री महाराजांच्या चरणी जाऊ शकलो नसतो, जर या जन्मामध्ये गोंदवल्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो, तर कदाचित कधीच या भगवंताच्या नामाचा काय आनंद आहे, त्याच्या या लीलांचं असलेलं हे गायन अंतरंगामध्ये काय संतोष प्रदान करतं, या भगवंताच्या सेवेचे असलेले हे नवविधा मार्ग जीवनामध्ये काय कृतार्थता देतात, याचा मला कधीच गंध लागू शकला नसता, कधीच. परंतु संत ज्यावरती कृपा करतात त्यांनाच ते तिथं विशेषत्वाने बोलवून घेतात. मी माझ्या निरूपणांमध्ये गोंदवल्यामध्ये बऱ्याचदा या विषयाचं चिंतन मांडायचो की आमचं हे मंदिर मुख्य रस्त्यावरतीच आहे, सातारा पंढरपूर रोडवरतीच. अनेक लोक, अनेक गाड्या वेगवेगळ्या कारणांसाठी कदाचित गोंदवल्यावरून बऱ्याचदा जा ये करतात. माझ्या ओळखीची देखील काही मंडळी आहेत इंजिनिअरिंग क्षेत्रामधली. तुम्ही गोंदवल्याला जाता ना? हो, आमची एक साईट चालू आहे तिथं वडूजला, इकडं अजूनही काही साखर कारखान्यांमध्ये. म्हटलं अरे वा, मग तुम्हाला गोंदवल्याला जायला जमलंच असेल. नाही ना, काय कामामध्ये जमतच नाही. असतो महिना साईटवर, परंतु वेळच होत नाही जायला. अरे, इतक्या निकट असूनही गोंदवल्यामध्ये जाऊन श्री महाराजांचं दर्शन घ्यावं, तिथला भोजन प्रसाद घ्यावा, याची इच्छा कशी निर्माण झाली नाही? तेव्हा लक्षात येतं की अरे, अजूनही वेळ यायची आहे, यामध्ये या जीवाचा दोष नाही. संताची कृपा ही या भक्ती मार्गासाठी अत्यावश्यक आहे. अनेकदा लोक त्या रस्त्यावरून निघून जातात, परंतु कळत नाही की जीवनामधल्या एका अनमोल संधीला प्रदान करणारा हा संत इथं समाधी रूपामध्ये आहे. त्यामुळे पहिला टप्पा संत कृपा व्हायला पाहिजे. जीवनामध्ये संत आम्हाला या भक्तीचं मार्गदर्शन करतो. त्याच्याशिवाय जसं त्या एक्सप्रेसवेवर प्रवेश करण्यासाठी टोल नाका असतो बघा, तो टोल फाडल्याशिवाय आम्हाला त्या एक्सप्रेसवेवर प्रवेशच करता येत नाही. त्याप्रमाणे सज्जनहो, या मार्गावरची जणू काही हे प्रवेशद्वार आहे, परंतु इथं कुठल्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. हा संत उदार हस्ताने आमचं स्वागत करतो, आमच्यावरती कृपा करतो आणि या भक्ती मार्गाच्या वर्गामध्ये आम्हाला प्रवेश देतो. बर, प्रवेश मिळाला. आता या प्रवेशाच्या पश्चात प्रगती कशी करायची? आम्ही संतांचे झालो, मग लगेचच मोठे मोठे सद्ग्रंथ वाचायला हवेत. मोठी मोठी असलेली या भागवतासारख्या ग्रंथांमधली भगवंताची लीला वाचायला हवी, होय की नाही? ठीक आहे, या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात एका टप्प्यावरती लिहिलेल्या आहेत, परंतु त्याची घाई करता कामा नये. यामधला दुसरा टप्पा आहे, ज्या संताने तुमच्यावरती कृपा केली त्या संतावरती आपला जीव ओवाळून टाकण्या इतकं प्रेम करण्याची पात्रता आपल्या अंगामध्ये आपण मुरवली पाहिजे. बघा, ज्या आईने आपल्याला या संसारामध्ये जन्म दिला, त्या आईच्या बद्दलची कृतज्ञता ही केवळ फक्त मदर्स डे पुरतीच असते का हो? आई ही जशी आमच्यासाठी एक संवेदनशीलता आहे, कुठल्याही टप्प्यावरती तिचं स्मरण हे आम्हाला अत्यंत आनंददायीच ठरतं. तिची सेवा करणं हे एका उत्तम पुत्राचं जसं लक्षण आहे, त्याप्रमाणे या परमार्थामध्ये, या भक्ती मार्गामध्ये आम्हाला जन्म देणारी ही सद्गुरू माऊली आहे.
आणि जेव्हा सद्गुरू आणि माऊली हा शब्द आपण वापरतो, त्या माऊलीमध्येच तिचं आईचं हृदय सामावलेलं आहे. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आमची आईवरती प्रेमाची सहजता आहे, ज्या पद्धतीने आम्ही आमच्या आईची सेवा करतो, त्या पद्धतीने या भक्ती मार्गामध्ये ज्यांनी आम्हाला हा मार्ग दाखवला, ज्यांच्या शिफारसीमुळं आम्ही या मार्गामध्ये आलो, त्या आपल्या सद्गुरूची अत्यंत मनोभावे सेवा करणं आणि या सेवेच्या आधाराने काय प्राप्त करायचंय? प्रथम ही विप्रचरण अतिप्रीती. केवळ प्रेम नाही, आत्यंतिक प्रेम. तन मन धन हे पायी अर्पुनी, कुरवंडी न खाया, नुपेक्षा वे गुरु राया. रामचरितमानसच्या अंतिम टप्प्यामध्ये मानस रोग काय असतात याचं वर्णन काकभूषुंडींनी गरुडाला सांगितलेलं आहे. फार सुंदर चिंतन आहे ते. हे मानस रोग, त्याचा विस्तार मी आपणास नंतर सांगेन, परंतु त्यामध्ये काकभूषुंडींनी एक औषध सांगितलंय. सद्गुरु वैद बचन विश्वासा. सद्गुरु रूपी वैद्याच्या वचनांवरती जो 100% विश्वास ठेवतो, तो या मानस रोगांमध्ये कधीच अडकत नाही, त्यामधून त्याची मुक्तता होते. हेच एक औषध आहे. त्यामुळे सद्गुरूवरती प्रेम करणं, त्यावरती आपला जीव वाळून टाकणं ही परमार्थाची सुरुवात देखील आहे आणि तोच परमार्थाचा शेवट देखील आहे. सज्जनो, श्री महाराज, कसं बोलू मी? सद्गुरु हे साधन नाही सज्जनो, सद्गुरु हेच साध्य आहे. जीवनात सद्गुरु मिळाला. अक्कलकोटचे स्वामी म्हणतात, त्याला जसा डोंगळा गुळाच्या ढेपेला चिकटून राहतो, त्याप्रमाणे आपल्या जीवनात चिकटून राहा. जसं त्या गुळाच्या ढेपेपासून त्या मुंगळ्याला दूर करायचा प्रयत्न केला तर तो आपलं मस्तक तोडून घेतो, परंतु आपल्या गुरुपासून तो लांब राहू शकत नाही. प्रथम ही विप्रचरण अतिप्रीती. माझ्या दृष्टीने तर परमार्थ इथं संपून जातो सगळा. आपल्या गुरुरायावरती जेव्हा आपण प्रेम करतो, जसं एखादं लेकरू आपल्या आईवरती प्रेम करतं, परंतु जसं आई त्याला त्याच्या स्वधर्मामध्ये पुढे जा हाच उपदेश ज्या पद्धतीने करते, त्या पद्धतीने आपल्या हृदयामधलं हे प्रेम जतन करून तू बाळा, तू तुझ्या स्वधर्माचं आचरण कर. केवळ माझी सेवा माझ्याच ठिकाणी राहून करणं
अशा पद्धतीने तुम्हाला संकुचित करू नको. तुझा प्रपंच, तुझं असलेला स्वधर्म हे सर्व काही माझंच आहे आणि त्या प्रपंचाची सेवा म्हणजे तू माझीच सेवा करतोयस. या भावनेने तू जिथं असशील तिथून माझ्या स्मरणामध्ये प्रपंच कर. ब्रह्मानंदांना पादुका दिल्या, कर्नाटकात पाठवलं. जा बुवा, झाडाखाली झाड वाढत नाही, हा रुपया घ्या लक्ष्मीचा प्रसाद म्हणून. बुवांचा उत्सव सुरू झाला. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. भगवंताला आपला हा प्रपंच उत्तम पद्धतीने करणारा आणि हा सर्व प्रपंच त्याचीच आपल्याला दिलेली सेवा आहे असं समजून त्याच्या स्मरणामध्ये करणारा साधक हा अत्यंत प्रिय आहे. त्यामुळं या भक्ती मार्गाची सुरक्षितता ही आहे की तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाहीये. तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात, ज्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती भगवंताने आयुष्यात दिलेल्या आहेत, जे प्रारब्ध तुम्हाला भगवंताने दिलेलं आहे, त्या सर्व गोष्टींना पूर्ण न्याय देत तुम्हाला जेवढं जमेल तेवढं माझं स्मरण ठेवा. हाच या भक्ती मार्गामध्ये स्वधर्माच्या आचरणाचा मार्ग आहे. श्री महाराज ती नारद मुनींची गोष्ट सांगायचे ना, की माझा आवडता भक्त कोण, असा नारद मुनींनी भगवंताला प्रश्न विचारला. श्रीहरी त्याला सांगतोय की माझा आवडता भक्त अमुक अमुक गावामध्ये शेत नांगरतोय. नारदांना मोठं आश्चर्य वाटलं. महर्षी नारद देव ऋषी त्या गावामध्ये येतात, बघतायत तो शेतकरी आपली शेती नांगरतोय. त्यांना काही कळेना की हा सर्वोत्तम भक्त का. तर भगवंताने त्यांना सांगितलं की हा नांगर जोडण्याच्या आधी 2 मिनिटं डोळे मिटून माझी उत्कटतेने नामस्मरण करतो आणि म्हणतो, देवा हे तुझं शेत आहे, तुझ्या शक्तीने मी आता नांगरायला घेणार आहे आणि तुझी जशी इच्छा असेल तसं फळ येऊ दे बाबा ह्यामधून. असं म्हणून तो आपल्या कर्मामध्ये रत होतो. ते कर्म उत्तमातल्या उत्तम पद्धतीने करतो. भगवंत म्हणतो माझ्यासाठी हा माझा परमभक्त आहे. सज्जनो, त्यामुळं भक्ती मार्गात एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की कुठलीच परिस्थिती तुम्ही बदलायचा अट्टहास करू नका. जे जसं आहे तसं आहे, बस ते स्वीकारा. आमचं मन का नाही नामात लागत, का आम्हाला नामाचं प्रेम येत नाही, कारण आहे ती परिस्थिती आम्ही स्वीकारत नाही. ती परिस्थिती बदलावी यासाठी म्हणून आमचं बऱ्याचदा नाम चालतं आणि परिस्थितीजन्य नाम त्यामध्ये असलेल्या प्रेमाला कसं वरती येऊ देईल बरं. त्यामुळे जे जसं दिलेलं आहे भगवंताने ते त्याची इच्छा म्हणून स्वीकारणं, त्याचा प्रसाद म्हणून स्वीकारणं. त्या सर्व अवस्थांमध्ये जितकं जमेल तेवढं, कुठलाही अट्टहास नाही. मी आमच्या पूज्य बापू काकांचं नेहमी ते वचन सांगतो ना की भक्तीमध्ये सक्ती ही कदापि चालू शकत नाही. त्यामुळे कर्मयोग देखील भक्तीचंच अंग आहे. ते त्याच्या इच्छेने आलंय हे समजून आपण स्वीकारावं. आणि त्यामुळं आपापली कर्म त्याच्या स्मरणामध्ये करत येणं ही दुसरी इयत्ता आहे. आपण म्हणाला की अहो कधी कधी संसाराचे फार त्रास असतात, तो नाही सहन होत. त्यावेळेला या सर्व भगवंताच्या अत्यंत प्रिय लेकरांची आठवण ठेवावी की संन्याशाची पोरं म्हणून ज्यांना वाळीत टाकलं गेलं, अशा देखील
भक्तीच्या आदर्श असलेल्या ज्ञानेश्वर माऊली आणि इतर सर्व त्यांच्या भावंडांची कथा डोळ्यासमोर आणावी की असा देखील संसार असू शकतो. घरामध्ये अन्न करत टाचा घासत आपली पत्नी आपल्या डोळ्यासमोर जातीये, मुलं बाळ बाबा खायला द्या. आणि अशा अवस्थेमध्ये देखील आवडे हेची रूप अशा पद्धतीने वृक्षवल्ली आम्हा सोयरी करत पांडुरंगाचं गुणगान करणाऱ्या तुकाराम महाराजांचा प्रपंच डोळ्यासमोर आणा. किंवा मग घर सधन असतानाही बहुजन समाजासाठी आपल्या घराची ओसरी भक्तांच्या मळे फुलवण्यामध्ये ज्यांनी झिजवली अशा नाथांचा प्रपंच डोळ्यासमोर आणा. अनेक देहव्याधी सहन करत असतानाही परमार्थ कशा पद्धतीने करता येतो याचं चिंतन करण्यासाठी स्वरूपानंदांचं तुम्ही स्मरण करा. आणि गावचं कुलकर्णी पण आहे, एवढं ज्ञान आहे, एवढं भगवंताचं प्रेम आहे, एकांत प्रिय असलेले असे महाराज देखील आपली ही सगुण भक्ती कशा पद्धतीने प्रापंचिकांमध्ये राहून करतात हे जर अभ्यासायचं असेल तर आपल्या गोंदवल्याला या. वैराग्याच्या आधाराने प्रपंच करत असताना कशा पद्धतीने हा बहुजन समाज भक्ती मार्गाकडे लावावा हे पाहायचं असेल तर सज्जनगडावरती जा. या जणू काही प्रत्येक संताने आम्हाला आदर्शच ठेवलेत की बाळा याच्या पलीकडे काय संसार असणार. संपन्नता किंवा विपन्नता, चांगला देह किंवा वाईट देह, मनासारखा प्रपंच किंवा मनाविरुद्ध असलेल्या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असलेला प्रपंच. परंतु या सगळ्या मार्गांना जसं आहे तसं स्वीकारून भक्ती मार्ग तुला साकार करता येतो. गरज आहे स्वीकार करण्याची. सज्जनो, गंमत अशी आहे ना की आम्ही या प्रपंचामध्ये जेव्हा डावीकडे उजवीकडे बघतो तेव्हा आम्हाला लक्षात येतं की अरे यांच्या बाबतीत एवढी अनुकूलता आहे, यांच्या बाबतीत एवढी अनुकूलता आहे, आणि आपण मात्र भक्ती करून आपल्या बाबतीत एवढी प्रतिकूलता का. हे आमचं जर डावीकडे उजवीकडे बघणं बंद झालं, भगवंताने जो प्रश्नपत्रिकेचा पेपर आम्हाला दिलेला आहे त्याची उत्तरं सोडवणं हेच आपलं स्वधर्म आहे, हे जर आपण लक्षात घेतलं ना तर मग या मनाला स्पर्धा नावाची गोष्ट उरत नाही. आपण आपलं स्वधर्माचं आचरण करत राहावं आणि या सर्व अवस्थांमध्ये आपल्या सद्गुरूच्या विषयी मनामध्ये अत्यंतिक प्रेम, अत्यंतिक भाव आपण ठेवावा. मग ह्यातूनच तिसऱ्या इयत्तेचा उगम होतो. हे एक अत्यंत शास्त्रशुद्ध असा भक्ती मार्गाचं प्रतिपादन भगवंत लक्ष्मणाला सांगतायत की जेव्हा तुम्ही अशा रीतीने स्वधर्माचं आचरण करता तेव्हा लक्ष्मणा, ज्या वैराग्य नावाच्या गोष्टीला आपण बऱ्याचदा मोठ्या विस्मयकारक दृष्टीने पाहत असतो, ती वैराग्य नावाची गोष्टी स्वाभाविकपणे अशा भक्ताच्या हृदयामध्ये उत्पन्न होते. म्हणजे आपण स्वधर्माचं आचरण करत आहोत याचं प्रशस्तीपत्रक आहे वैराग्य. वैराग्य म्हणजे केवळ दाढी जटा नाही, वैराग्य म्हणजे केवळ भगवी वस्त्र नाही. ते ठीक आहे, तो त्याचा एक भाग आहे, परंतु वैराग्याचा आत्मा भगवंताने आपल्याला ज्या स्थितीमध्ये जसं ठेवलं आहे त्याबाबत कुठलीही तक्रार मनामध्ये न ठेवता त्या प्रपंचाला त्याची सेवा म्हणून करता येणं हा या वैराग्याचा खरा प्राण आहे सज्जनो. आणि मग त्यामुळे वैराग्य हा एखादा प्रापंचिक देखील आपल्या जीवनामध्ये सहजतेने करू शकतो. मध्ये मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाही जयाते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा,
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. स्वधर्म स्वीकारला आणि त्यातून मद आणि मत्सर या दोन्ही गोष्टींचा त्याग केला. प्रपंच खूप चांगला आहे म्हणून झालेला मद हा तो त्याच्या इच्छेने मिळाला आहे म्हणून सोडला. आणि आपल्या जीवनामध्ये आम्हाला का मिळत नाही हा मत्सर देखील त्याने दिलेला प्रपंच आहे या इच्छेने आपण स्वीकारला. की मदे मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी, ही समर्थांना जी सर्वोत्तम दासाची लक्षणं सांगायची आहेत ती आपसुकपणे आपल्या जीवनात येतात. आणि मग अशा अंतरंगाच्या आधाराने जगणाऱ्या प्रापंचिकाला देखील प्रपंचिक नाही जयाते उपाधी, त्याला प्रपंची म्हणूच शकत नाही. तो मुक्तच आहे. ठीक आहे, तो या सर्व गोष्टी करतोय, परंतु या सर्व गोष्टी करत असतानाही तो पूर्ण मुक्त आहे. वैराग्य हे केवळ राख फासून, केवळ ढोंग करून आपण आपल्या अंतरंगामध्ये उतरवू शकत नाही. वैराग्य ही जीवनाची अशी एक अवस्था आहे जिथं या मद आणि मत्सराच्या आधाराने अंतरंगामधल्या आपल्या सद्गुरु स्मरणाला कुठं ठेचच लागत नाही. बघा आता आपण कुठल्या इयत्तेपर्यंत आलेलो आहोत हे ज्याचं त्याने स्वतःच आत्मचिंतन करावं. आणि हो, या भक्ती मार्गाला मी सुरक्षित का मार्ग म्हणतोय, कारण की ज्या क्षणी लक्षात आलं की अरे इथं आपलं गाडं थांबलंय, त्या क्षणी ती चूक सोडून द्यावी. लगेच गाडी पुढे निघाली आपली. जसं ट्रॅफिकमध्ये आपल्याला मोकळी वाट मिळताच आपण पटकन बाहेर पडतो, तशी ही मोकळी वाट आहे बघा रामगीता म्हणजे. प्रपंच खूप चांगला आहे, त्याची इच्छा, त्याची कृपा, त्याची करुणा. प्रपंच खूप प्रतिकूल आहे, खूप त्रास आहे, देह व्याधी आहेत, पैसा अडका मनासारखा नाही, मुलं बाळ मनासारखी वागत नाहीत. सर्व गोष्टी तुझी इच्छा, तुझी इच्छा. तू दिलायस ना, मग चांगलंच आहे, योग्यच आहे. आणि त्यामध्ये मला जेवढी काही तुझी सेवा करता येईल त्या आधाराने मी करीन. सज्जनो, किती मोठ्या प्रश्नांची उत्तरं झटदिशीने हातामध्ये मिळून जातात बघा. जसं धुक्याने भरलेल्या दरीमध्ये सूर्योदयाचा प्रकाश होताच त्या धुक्याला हटवण्याचा दुसरा कुठलाही उपाय नसतो, परंतु सूर्योदय क्षणामध्ये त्या धुक्याला जसं नाहीसं करतो, त्याप्रमाणे मनामध्ये असलेल्या अनेक मळभांचं हे उत्तर आहे, तुझी इच्छा. अशा या भगवत इच्छेने जो आपल्या प्रपंचामध्ये राहतो त्याच्याच जीवनामध्ये स्वाभाविक वैराग्याचा उदय होतो. सज्जनो, अशा या वैराग्यशील पुरुषाच्या अंतरंगामध्ये आता भक्ती उदय पावायला लागते. म्हणजे जसं आपण एखाद्या शाळेच्या प्राथमिक वर्गांमध्ये असतो, ते शिक्षण हे आपल्याला केवळ अक्षर ओळख करून देत असतं, परंतु खरी भक्ती ही वैराग्याच्या पश्चातच आपल्या अंतरंगात येते. मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. परंतु त्याच्या आधी काय, संत चरण रज लागता सहज, वासनेचे मूळ जळूनी जाय. बघा, संतांच्या सांगण्यामध्ये किती समानता आहे. हेच प्रभू रामचंद्रांच्या मुखातून आपण ऐकत आहोत. हेच आपलं सद्भाग्य. अशा या भक्ती मार्गाचा हा अभ्यासक्रम सज्जन हो आपण आता पुढील कथा विभागामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.